आता चिकन आम्ही फोडणीला देतोय. चिकन कसं काढून ठेवलंय बघा, नवीन पद्धत आहे. आम्ही चिकन नेतोय, भाव आमचा फूक मारतोय. भाव आमचं मॅरिनेशन करतोय, आम्ही चिकन देत ठेवतो. हा आता मस्त कसं लाल लाल झालंय. काय चिकन आम्ही बाहेर का बनवतोय? का त्याच्यात सूर्याची किरण जाणार आहे आणि ताकद वाढणार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आता दुपारचे वाजलाय बरोबर 1 आणि पोरांचा असा अचानक प्लॅन झाला पार्टी करायचा. सो आज आम्ही चिकन पार्टी करणार आहे. पोरं सगळं मटेरियल वगैरे आणलेलं आहे. कांदा, टोमॅटो कुठे आहेत रे? टोमॅटो, चिकन, तांदूळ. आजचं ठिकाण स्पेशल आहे. आणि आजचं पार्टीचं ठिकाण स्पेशल म्हणजे आपल्या आशुतोषचं घर आहे. सो बाहेर जेवण वगैरे बाहेरच बनवणार आहे. ते बघा समोर चूल बांधलेली आहे, तिथे बनवणार आहे. आणि जेवणार फक्त आम्ही आतमध्ये घरामध्ये आहे. म्हणजे कसं आम्हाला जरा एकांत पाहिजे होता ना, म्हणून आम्ही हे ठिकाण निवडलेलं आहे. तर सगळी तयारी करतात आहे. टोप वगैरे आणायला गेलेत पोरं. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा, मजा येणार आहे. पोरं सगळी आहे. थंड थंड आण थंड थंड. आणि हा समोर मस्त आहे की मुंबई गोवा हायवे. मस्त इथं बसायचं. त्याच्यासाठीच त्यानं खास हे इथं घर बांधला नाही आशूने. समोर मस्त असा नजारा, पावसातून काय व्ह्यू असेल इथे एक नंबर. दाखवेन तेव्हा पण तुम्हाला. मित्रांनो, हे सगळं आमचं मटेरियल आहे आजच्या पार्टीचं. चिकन, कांदा, टोमॅटो, तेल, तिखट, चिकन मसाला पॅकेट, ग्रेव्ही, हे काय रे ह्याला बघा, कोथिंबीर, मिरची. भातात आत्ताच आम्हाला एक समजलं, एक गोष्ट समजली सुमित खापरेकडून. भातात तेल टाकतात ते माहिती आहे आम्हाला, पण तेल टाकल्यानंतर भात कसा होतो? सुलसुलीत होतो. समजलं काय? सुमितने शोध लावला नाही. काय होतो भात? सुलसुलीत फुलतो. आता पण्या आपला कांदा कापून घेतोय, चिरतोय. पार्टीला आम्ही असं बोललेलो होतो, काय अशी तोच बरोबर ना, म्हणजे वाडाय बिडायचं काय काय असेल किंवा काय करायचं असेल तर चॉपिंग करायचं असेल, सगळं काही असू दे. मग आपण काय फुकटचं खायचं? आम्ही फुकटचं खातो. फुकट खाण्यात मी, अंक्या, मी नाही आशुतोष, मी आता सगळं आणलं मटेरियल. लवकर ये, लवकर कावळे वाढायला सगळं मटेरियल वगैरे कटिंग करून घेतो, कारण भूक लागली आता जोरात. अशी तुझं घर आहे म्हणून इथं काय काम करायला आहे नाही, बंदी नाही आहे का? मी याच्यावर नाही चिकनवर पाणीवर भागवतोय. याला जेवायला वाढू नका. अरे एक टोमॅटो धुवून घे ना. सगळंच लागणार आहे. मला माहिती आहे एवढं लागू शकत. केळीच्या पानावर चिकन ठेवते आणि परत द्या इकडे. पाणी आपल्याला हे कपडा आहे ना, चिकन दे. भांडे चालू आहे का? अरे सांडू नकोस. मसाले आहेत ना त्याच्यात, काय नाही आहे. ठीक आहे. अरे परत काय काढणार बाहेर काय काढणार? अरे ए अरे तुम्हाला लागलं तर घ्या नंतर. लागलं तर द्यायला पाहिजे. बस झालं. केळीचं पान बोलणार. अरे गोडवल जास्त ना तुला. गोडवल नाही दे थोडं. बर हे मॅरिनेशनला लागेल ना. कोणी हे मॅरिनेशन करू शकतो. तू काय करतो? अरे काय रे तुम्ही गड्डे की रांडीची तीर्थपी. गोड नाही रे, आंबट नाही. आंबट नाही एवढं पाहिजे तसं नाही. हे पप्पू हे दे. काय प्रथम नी मेला काय भाजलेलं?
आणि आम्हाला आम्हाला पण नाही दे पत्रावळ दिलाय चिकन. आणि साहिल कुठे आहे? भाज भाज आपल्याला. हा म्हणून सांगतोय आंबेदर भात फलफलीत पली घे ना. ये पली घे. हे बघ याच्यात आहे धू पली. अरे पण ती धुवायला नको काय? दही लागलाय ना. चिकन फोडणीला देतोय. मस्त वास बघ कसा येतं फोडणी चिकनला. भात हे पाणी मी लय ठेवलं वरी. काय सर तुम्ही आहे ना. पानावर ओतूया का आता? केलीच्या पानावर. केळीच्या पानावर. केलीचं पानानं मोठं कुठं मागायचं. तुम्हाला भात तर पाणी हे नको समजाय. पण आहे तुझी बायको बोलली की पाणी भरपूर ठेवा. कमी देवा बोलली. कमी बोलली काय? सॉरी. आता चिकन आम्ही फोडणीला देतोय. चिकन कसं काढून ठेवलंय बघा. नवीन पद्धत आहे. आम्ही चिकन नेतोय आमचा फूक मारतोय भाव आमचं मॅरिनेशन करतोय आम्ही चिकन देत ठेवतो. हा आता मस्त कसं लाल लाल झालंय बघ. हे 2 गडी चिकनचे मानकरी आहेत. यांना 2 गुच्छे देसा किडनीत. तिखट झालं तिखट जा मीठ टाक आणि खार करून टाक शाप. त्यात मीठ लागणार परत. हा न सांगतो. टोमॅटो वगैरे पद्धतशीर आहे. नाही चिकनचं बहुतेक व्यवस्थित होतंय पण भाताचं काही खरं दिसत नाही. भाताची लागलेली आहे वाट. अजून भाजू दे पाणी वर. काय चिकन आम्ही बाहेर का बनवतोय? का त्याच्यात सूर्याची किरणं जाणार आहे आणि ताकद वाढणार. अनायची अडकलंय ना कालचं काल एक हे आमच्या पुढे आहे ना एक ह्याला विचार असा झाले आणि त्या सिस्टम फाड़ देंगे. भात झाला काय? भात झाला तिकडे बघ जा. भात झालेला आहे पण चमचा आणायला लागेल. साहिल चमचाच आणायला गेलेला ना. ग्रेव्ही नाही ग्रेव्ही बोलला ना. प्रथम काय लिंब घरात ना आणलं मग घरात जेवण ये जा चल ये. तिथल्या 3 लिंबा घरात सूर्य नाही कापून अरे तर हा ये रोया लिंबू आहे ना कालपासून त्या गडावर फिरवतो आहे त्या. आणि त्याच्यात परत काय सांग ए त्या गडावाल्यांना सांग की काय माहितीये काय दुकान ना त्यांची. हा म्हणतो मी लिंबू आणलाय मला याचं सरबत करून द्या. एवढा सरबत असं कोण देणार आहे काय? आपण घेतो वाता एका साईडला गेलो काय करतोस ना तू. तुला ढवल तर नाहीयेत. मला 2 पीस ठेवले. साई घरी गेली जाणार नाही करून मीठ टाकलं पण मीठ टाकलं. उतरव काय मी आता सांबार करा. लागलं तर अजून टाक कारण का माहिती काय पाणी वर जरा. लागलं तर घेता येईल पण जास्त झालं ना ते म्हणूनच कमी टाक. एवढं पाणी हा बरोबर आहे. झालं तेवढं. अरे लाव पूर्ण सुका खायला होईल. काय कशा वाजता 10 जण. अरे पता भातावर नको काय जरा ते रसा घेऊन भात कसा आणायचा आता. भरला काय आता झालं उतरलं पण पाणी कशाला नको. ते जास्त होणार आहे. त्यांना मंगाशी सांगितलं इथं कचरा काढा. पाणी नको नको तरी पण जास्त होणार. काढा आणि परत करा. नाही बरोबर आहे पाणी नको नको बरोबर आहे. नाही हे पाण्या संपल बघ पाणी आता लगेच असं भेटेल ना. वाढून भेटेल. साहिल इकडे बघ. तर मित्रांनो फायनली जेवण झालेलं आहे. भात थोडासा पाणी जास्त झालं त्याच्यामुळे ते केळीच्या पानात असं काढून घेतलेलं आहे. चिकन पण आता झालंय. कोण
कोण नाही आहे. सो आता आम्ही मस्त की जेवायला बसलोय. भात वाढलाय, आता चिकन वाढेल पाण्या आणि सुमित येतोय त्याच्यामुळे थोडं थांबलोय. ए थांब जरा, ए प्रथम थांब जरा. हे भात काय ए बाळानो शिव्या देऊ नका. अजून तू पत्रावलीत बस माझ्या काय कुठं बसायचं काय समजतच नाही काय बोलणार. सो मित्रांनो जेवायला या. मस्त आहे की पार्टी झाले. पार्टी म्हणजे जेवण झालं. नको नको इथंच बसायचं आता सगळ्यांना. टॉपचा विषय केला नाही. मस्त की वडे आणला नाही. काय का आज तुमच्या घरी बनवत की मस्त मस्त. हे पाण्या रसा दे मला. हा दे दे दे. कोणता ह्याच्यावर नाही दिलंस बोलू भात. बस 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 बाकीच्यांना देत चल. चला मित्रांनो जेवायला या. चिकन कसं झालंय बघतो, टेस्ट घेतो. मला तू दे काय मी थोडी बाकी नाही थंड नको मला. आपण झालेलं काय सगळे अरे सांग ना मला कट दे म्हणून. दे कटकट दे तू. एका लिंबू वाढतो. एक नंबर सलाड पण आहे. खालीच नाही ए बच्चे कंपनी तर फायनली मित्रांनो पार्टी झालेली आहे. अशा तऱ्हेने आमची मस्त मजा आली. पोरं सगळी होती, खूप मजा एन्जॉय केला. सो आता ब्लॉगचा शेवट करतोय. कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा. नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.